काय नाव काय तुमचं? माझं नाव योगिता. योगिता. अच्छा, किती वर्ष राहते इकडे? मला झाली आम्हाला ते 25-30 झाली. पाणी वगैरे बाहेर भरता? हो, पाणी आमचं बाहेरच आहे, आमच्या घरात नाही. हा? घरात भरून दिली आतमध्ये? नाही देत, मागलं तर नाही देत ना, मग नाही काय बोलत नाही, आम्ही काय करणार आहे. भांडा घेऊन जायचं ना? अंडा डोक्यात आलाय ना. मी नाही म्हटलं डोक्यात घालायला, मी फक्त घेऊन जायचं म्हटलं. अंडा घेऊन काय करायचंय, जाऊ दे, त्यांचं काय मत असेल तर त्यांना, आम्हाला आमचं कर्तव्य आम्ही केलं. आणि ते येतात का इकडे भेटायला वगैरे? येतात, येतील आता निवडणूक आहे, येतात की येतील आता? येतील, येतात तशा मध्ये मध्ये निघतील. काय वाटतं इकडे एवढे किती किती पक्ष आहेत सध्या इकडे? पक्ष इकडे हा सगळे पक्षी. कोण येईल असं वाटतं? कोणही येऊ दे, आम्हाला काय नाही, आमची कामं झाली की झालं. कोणाकडून तरी अपेक्षा असेल ना तुम्हाला? अपेक्षा काय, सगळ्यांचीच करतो आम्ही अपेक्षा, पण आमच्या मागण्यात पूर्ण होत नाही, मग काय करणार आहे. अपेक्षा करून तरी काय करायचंय. जाऊ दे, कोणी निवडून येऊ दे, सत्तेवर जाऊ दे असं. काय काय बघून मतदान करणार यावेळेला तुम्ही? आता काय बघूया, विकास असेल काय चांगला तर मतदान करू. मराठीचा मुद्दा वगैरे काय बघणार की नाही? मराठीचा काय मुद्दा करणार. मराठीचा मुद्दा नाहीये. जाऊ दे. बरं मला सांगा काय काय वाटतं, ठाकरे बंधू येतील, शिंदे फडणवीस येतील? आता काय सगळं चालू आहे, म्हणजे न सांगता येण्याची गोष्ट आहे. आम्ही शिवसेनेवर पण भरोसा करतो आणि भाजपवर पण करतो असं आहे. कोणत्या शिवसेनेवर भरोसा करता? हा आमच्या ठाकरेंच्या. तुम्ही शिवसेनेवर भरोसा करता आणि ठाकरेंवर भाजपवर पण भरोसा करता? बघूया काय कोण येईल तर येऊ दे, जाऊ दे आम्हाला. दोन दगडांवरती पाहिजे त्यांचे, दोन दगडांवरती. दगडावर नाही, असं सध्याचं वातावरण बघितलं तर तसंच वाटतं ना. असं शिंदेवरती नाही भरोसा? भरोसा काय ते माहित आहे. निवडून कोणी येऊ जाऊ बस. लाडक्या बहिणीचे येतात का पैसे? हो येतात, आता सध्या बंद आहे, ते पण आम्हाला माहिती नाही. मग नाराज आहात का? नाराज कशाला, ते काय थोडंच आम्ही मागितलेलं आहे, होय की नाही हो. बरोबर, लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही मागितले नाहीयेत, अजून आपण थोडंसं पुढे जाऊ. हो काकू बोलणार का? बोला बोला. हो अहो बोला, काय होत नाही, बसतो बरं 5 मिनिटं. काय करताय? कपडे धुते काय? वॉशिंग मशीन नाही का? वॉशिंग मशीन नाहीये. आणि पाणी बाहेरच? पाणी भरायचंय काय बघा, हे असं पाणी भरायचं असतं. कोणी कुठलीही सत्ता येऊ दे, कुठलं काही होऊ दे, हे आमचे हालत असेच आहेत. 38-34 वर्ष इथे राहतो आम्ही आज. हालत असेच आहेत, काही सुधारणा नाही. कुठलाही पक्ष आला तर आपलंच नाही करून मोकळे होतात ते लोक. तर आम्हाला ठाकरे बंधू आले पाहिजेत फक्त, बाकी काही एक नाही. एकनिष्ठ ठाकरे बंधू दोन्ही. अहो पण ते म्हणता काय केलं, 25 वर्ष ठाकरेंचीच सत्ता होती. 5 वर्ष फक्त होते ते. नाही ऐका ना, 20-25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती, त्यांनी काय केलं ना मग? कारण आम्हाला मुंबई आता वाचवायची आहे, आम्हाला मुंबई वाचवायची आहे. आता विकास नको? नको, आम्हाला मुंबई वाचवायचं, आमचं कोकण वाचवायचं आहे. मेन आमच्या कोकणात आता नको ते आता प्रकल्प घेऊन जातात ना, ते आम्हाला नको आहे. आम्ही कोकणकर आहोत, कारण आम्हाला कोकणकर वाचवायचं आमचं मेन, हे आमचं एक दृष्ट आहे. हे भाजप सरकार आलं तर आमचं सगळं वाटोळं होणार आहे कोकणचं, त्या कारण आम्हाला भाजप नको आहे. सरळ बोलून मोकळी होते. कोकणातला खूप लांबचा विचार करता, इकडचं बघा आधी. मी पण तेच बोललं, मुंबईचा पण बोलते, आम्हाला मुंबई पण वाचवायची आहे, कोकण पण वाचवायचं आहे. काय मुंबई आमच्या जाणार सगळे याच्या आता हा बाहेरच्या गुजरातच्या हातात जाणार सगळे. गुजरात कधी इथे सगळे येऊन राहणार, मग आम्ही मुंबईकर काय करणार, हे सगळं दिसतंय इथे आता आम्हाला. तुम्ही म्हणता गुजरातकर इकडे येतील, गुजराती भाजपवाल्यांमुळे, सरळ भाजपवाल्यांमुळे. मत तुम्ही सांगते मी आता, भाजपमुळे. पण मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, ठाकरेंची सत्ता होती ना 20 वर्ष, ठाकरेंनी मराठी माणसाला थांबवलं नाही का? आता काय केलं हे सगळं, त्यांची सत्ता होती तरी पण त्यांचं एवढं चालत नव्हतं, असं काय नव्हतं, असं होतं ते. बरं मी काम करतो, 4-5 नेत्यांची नावं घेईन ना. ऐका की, नाही काय वाटतं तुम्हाला त्या नेत्यांबद्दल सांगा मला. उद्धव ठाकरे आमचे आहेत, राज ठाकरे, हे दोन्ही आमचे भाऊ म्हणजे आहेत, व्यवस्थित आम्हाला पाहिजेच आहे. ते दोन्ही एकत्र आले आहेत ना आता, मग ते दोन्ही आले पाहिजे आम्हाला. एकनाथ शिंदे नको आहे आम्हाला, नको आहे, का? नको. 1500 रुपये वगैरे देतात तुम्हाला? आम्हाला नको आहे ते, का आमच्या कोकणाचा आणि मुंबईचा वाटोळा करायला निघालेली माणसं आम्हाला नकोच आहेत. देवेंद्र फडणवीस नकोच आहे आम्हाला, नको. हे काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय वाटतं आता नको म्हटल्यावरती समजून जा तुम्ही काय आहे ते, समजत ना. नको म्हटल्यावरती समजून जायचं काय. अजित पवार? नको, कोणी नको आम्हाला. हे दोन ठाकरे व्हायचे? ठाकरे बंधू पाहिजे आम्हाला.
का आमचं फक्त एवढंच आहे आमचं मुंबई वाचवायची आहे आणि कोकण वाचवायचं आहे, ह्याच्यासाठी आम्हाला पाहिजे ते. काकू काय बोलणार बोला. बोलू सांगा काय बोलायचं. सर्व पाहिजे? तर मोदी सरकार आल्यापासून तर सर्व चाललंयच. अच्छे दिन आहे, आम्ही अच्छे दिनच बघतोय सर्व. हे दिसतंयच पूर्ण. कुठलाही नेता आला तरी प्रत्येक जण प्रत्येकाचाच बघतो, विचार करतोय. जनतेचा कोण विचारच करत नाहीये. तर काय करायचं याच्या पुढे? जनतेने काय करायचं? आम माणसांनी काय करायचं? तुम्ही सांगा. माझ्यासारखी गरीब बाई एकटी कमवणारी, तिच्या पदरीचं 3 मुली असतील किंवा शिक्षणाचं असेल तर त्यांनी काय करावं सांगा ना. काय करायचं? कोणाकडून अपेक्षा आहे मग तुमच्या? कोणाकडून अपेक्षा? प्रत्येकाने निवडून आल्यावर काय अपेक्षा असते ती त्यांनी विचार करायला पाहिजे. येताना जाताना तुम्ही सांगता आम्ही सर्व करू, कोणी काही करत नाही. प्रत्येक जण आपापली सीट मिळायला 5 वर्ष शांत बसून राहतात. झालं 5 वर्षानंतर परत आहेच तेच आहे. मग हे असंच चालू राहणार का असं मी विचारते. तुमच्याकडे कामं झाली आहेत का की नाही? कुठलीच कामं नाही. बघा आम्ही काय करतोय ते. हे बघा तोंडाने खेचून खेचून पाणी भरायचं. कोणतं निघायचं पाणी खेचायला? मग तेव्हा ते येते टपात. वरती तर चढणारच नाही. घरात तर तुम्ही नेऊच शकत नाही. कोण जबाबदार आहे याला? आता जबाबदार कोण? आता तुम्ही विचार करायला सांगा कोणते. आम्ही कोणाला सांगणार ना. आम्ही फक्त तुमच्याकडे अपेक्षा करणार की तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आम्ही करू, सर्व करू बोलतात नाही, जातात ते 5 वर्ष येतच नाही तोंड दाखवायला. आता 1 महिनाभर सर्व करणार, सर्व मुबरला देणार आम्हाला. ते तुमच्या दारात येत नाही, तुम्ही त्यांच्या दारात जायचं की? कशाला? का निवडताना ते आमच्या दरवाज्यात येतात ना. जायचं, वाजवायचं दार. बघ आमची कामं करा. काय नाही करतो. उद्या या, परवा या. हात जोडून जातात की नाही, मग तेव्हा हे लक्षात ठेवायचं त्याने. आमच्याकडे हात जोडतात की नाही, तेव्हा येऊन दरवाजे हात जोडतात ना. आमच्या जनतेमुळे तुम्ही पुढे जातात, गरीब लोकांमुळे तुम्ही पुढे जाता तुम्ही आत आहे ना. मग तेव्हा त्यांनी विचार करा, गरीब जनतेचा पण विचार केला पाहिजे. गरीब जनतेचा विचार केला पाहिजे. बरोबर. येताना काय सांगता आम्ही निवडून आल्या तुमचं असं करू तसं करू, काही करत नाही कोण. आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर उद्या या, परवा या. गरजू बाई असेल ती गेली तिथे, उद्या या, परवा या. मग काय आम्ही सारखं हेल्पटेच घालत राहायचे? काही आता- सवलत नाही गरिबांसाठी. तर नेते, आता बरोबर नेते तुम्ही म्हणताय की तुमची कामं करत नाहीत, मग नेते नेमकं करतात काय 5 वर्ष? 5 वर्ष काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती. येताना कसं सांगतात आम्हाला आम्ही हे करू ते करू. मग त्यांची बी जबाबदारी जेव्हा वचन घेतात तिथे की आम्ही सर्वांसाठी जनतेसाठी करू, मग त्यांनी केलं. मला असं वाटतं का तुम्हाला की नेते जनतेचं काम सोडून हल्ली फोडाफोडी, पळवापळवी? पळवा पळवी तर आहेच, पण तुम्ही काय करता ते सांगा ना. तुम्ही आता येता तेव्हा सांगता आम्ही असं करू. 1 महिनाभर आमचं सर्व खाली असं, म्हणजे कसं हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ, 1 महिनाभर देतात. निवडून आले की जो तो आपल्या गायब. मग त्याच्यासाठी काय करायचं? त्यासाठी तुम्ही मतदान करायचं चांगलं. हा नाही आम्ही मतदान करतोच ना. सगळं फॉर्म भरून तुम्ही देत होता, आता हे पाहिजे ते पाहिजे, आता हे केवायसी करा ते केवायसी करा. आता का मग द्यायचं तुम्ही सरळ द्या ना तुम्ही. थांबा 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 बोला. नियम चालू झाले. आता नियम चालू झाले की असंच झालं पाहिजे, ती विधवा असली पाहिजे, ती नसली पाहिजे. याचा काय अर्थ झाला? आता मला सांगा कुणाला देणार संधी तुम्ही? मी तर सांगते, मला तर असं वाटतं कोणाला देऊ नये, राहू दे तिथे, फुकट जाऊ दे मतदान. खरं मी सांगते, कारण प्रत्येक जण जर असं आपण कशाला निवडून देतो त्यांना की त्यांनी गरजू माणसांसाठी काहीतरी करावं. मग त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे जनतेसाठी. तुम्ही मराठी आहात, आता मराठी म्हटलं की ठाकरे असं एक समीकरण आहे. ठाकरेंनी काय नाही केलं मुंबईत? केलं ना, का नाही केलं? केलं. पहिलं होतं तर आता तर 5-10 वर्ष मी बघते तर काही वेगळंच वातावरण आहे. महागाई वाढवून ठेवले, टॅक्स वाढवून ठेवले, सर्व ठिकाणी जाल तिथे. काय करायचं सांगा ना, काय करायचं? फडणवीसांबद्दल काय मत आहे तुमचं? मुख्यमंत्री आहेत आपले ते. मुख्यमंत्री आले तरी तेच करणार, कारण गरिबाची बाजू तर मला दिसतच नाही घेताना. एकनाथ शिंदे मी म्हणतात मी स्थानिक मी खूप खूप केले, कुठे कुठे केले. जिथे त्यांचं जे आहे त्यांचं सानिध्य तिथपर्यंतच ते गेलेले आहे. बघा ना आपल्या इथे भैरमबागला जा, रिक्षावाल्यांना विचारा खड्डे किती आहेत, जाता येता बघा कोण करतंय सांगा ना. गाड्या अडकतायत, खड्ड्यात जात आहेत, माणसाच्या जीवाला धोका आहे. एखादी गरोदर बाई असेल गेली ना खड्ड्यात, बघा तुम्ही भैरमबाग पूर्ण घ्या,
आता येतील आम्ही हे करतो ते करतो. बघा तुम्ही स्वतः जाऊन बघा, जोगेश्वरी पासून ते 24 कॅरेट पासून या तो रस्ता बघा. आता किती वर्ष हा प्रॉब्लेम आहे. समजा तुम्हाला नगरसेवक केलं तर काय करणार तुम्ही? मी नगरसेवक केलं ना तर मी घेणारच नाही ते पद, कारण मला कोणाच्या शिव्या नाही खायच्या आहेत. बोला बोला बोला, एक मिनिट थांबा. तरुण आहात बरोबर, कसं पाहता राजकारणाकडे? राजकारण आता ते काय राजकारणच चालू आहे, काय सांगू शकत नाही. पण आम्हाला पाहिजे ते ठाकरे बंधूच पाहिजेत. आता त्यांची युती झाली तर तेच निवडून यावी, हेच आमच्या. युती नसती झाली तर कोणते ठाकरे पाहिजे होते? नकोच होते आम्हाला कोणच, शिंदे पण नकोच होते आम्हाला. युती झाली म्हणून ठाकरे पाहिजे ना, तर नकोच होते. नाही, ते आधीपासूनच हवे होते, पण ते आम्ही युती व्हायचीच वाट बघत होतो. मग तोपर्यंत कुणाला देत होतात? नाही, वोट आम्ही वाया घालवत होतो, नाही कोणाला देत होतो. हा, नाही देणार. एवढा राग कसला तुमचा? नाही, राग नाही आहे, स्पष्ट मत आहे. काय काकू म्हणणे मुंबई वाचवायची, काय मुंबईचं काय मॅटर आहे? बरोबर आहे, गुजरात येणार ना पूर्ण मुंबईमध्ये, मग काय आम्ही कुठे जाणार? बरोबर आहे. हो, नाही मला सांगा, फोडाफोडीचं राजकारण होतं, पळवापळवी करतं असं म्हणतात, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? राजकारण तर एवढं माहिती नाहीये, पण जर आपल्याला मुंबई वाचवायची आहे तर हवंच ते. मुंबई ठीक आहे, मुंबई वाचवा. आता मग तुम्हाला जर नगरसेवक केलं काय करायला पाहिजे? पण तुम्ही व्हाल का नगरसेवक? नाही, व्हायचं तर नाहीये, संधी नकोच आहे मला. का असं का? लोक राडे घालतात तिकडे युनिफॉर्मसाठी, तुम्ही म्हणता नगरसेवक व्हायचं नाही? नको, नगरसेवक नको. का पण असं काहीतरी असेल ना? नाही, रिझन असं काहीच नाहीये, पण नाही. लोकांच्या शिव्या खायच्या नाही. झालं तर त्यांच्या अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजे. आपण आपल्याकडनं ते नाही झालं तर ते आहेच, त्यांचे शिव्या आपल्याला खाव्याच लागणार, ते आहे. धन्यवाद. थँक्यू. किती वर्ष असे कपडे धुता बाहेर? आता भाड्याची खोली आहे, आता धुयाले, आता धुयाले दोन. आधी कुठं राहिला? ते आहे ना शाही बोलते मंदिर आहे ना इकडं, माहिती तिथं होते राय. माझं घर आहे ना, पोरी ते पोराला इकलं ना, तर मग आता पोरीच्या इकडे मग कपडे धुयायला लागतात. पोरगी धुत नाही? नाही कामाला जाते ना, आणि तिच्या नवऱ्याचा पाय तुटला इतका अर्धा. मला सांगा, आता तिकडे पण बाहेरच कपडे धुवायचे का तिकडे त्या घरात? नाही ते भाड्याने दिलं ना घर. कपडे बाहेर धुवायचे का तिकडे? हो, ते जागा नाही ना इकडे धुया बाहेर, एवढीशी खोली आहे ना. काय मोठं घर हवं की नको? हं? मोठं घर वगैरे काय हवं की नको? मोठं पाय जेवढा कपडा आहे तेवढाच पाय लांबवायला लागतात. कोणी पाय वळले तर चांगलं वाटते का? अहो, कसे बोलता तुम्ही? आता एक कोणी शरीरने कमावते, कोणी घामानं कमावते. आपल्याला काय जरूरत आहे? मला इथं लय वर्ष झाली, इथं ती 40 वर्ष उभार झाली. बरोबर आहे की नाही? नेते वगैरे येतात का भेटायला? कोण नेते मग येतात ना. काम करतात? काय काम करत नाहीत, काम झालं की काय बोलतही नाहीत. हो, दुसऱ्याला देतात. ज्याचं वोटिंग आहे ते आहे त्याच्याकडे पैसे देऊ, ते 500 रुपये आम्हाला कोणीच काय देत नाही. आम्ही तर जिथं आपण राहतो ना, आपल्याला तिकडेच द्यायला. बरोबर आहे की नाही? मतदानासाठी पैसे वगैरे मिळतात का? नाही, कोणी देत नाही आम्हाला. ते एका तुमच्यासारख्या माणसाला देतात आणि ते वाटतात, झालं तिकडं. आम्ही मागतही नाही आणि काहीच नाही. म्हणजे पैसे वाटतात, तुम्हाला मिळतात? आम्हाला नाही मिळत, वाटतात लोक. दिले तर घेणार का? नाही घेणार नाही. बघते आता काय होतंय ते. आमचे 3 मतदानच, ते 2. कुणाला देणार मग आता? हं? कुणाला देणार? आता कोणाला द्यायचं सांगा बरं. तुम्ही काय सांगणार? नाही आपण जिथं राहतो ना. बरोबर आहे, पण आता देवेंद्र फडणवीस माहिती आहेत तुम्हाला? हा? देवेंद्र फडणवीस माहिती आहे? हो, आता येतात, दिसतात ना टीव्ही मध्ये. एकनाथ शिंदे माहिती आहेत? हो, कोण आहेत एकनाथ शिंदे? ते हाय मला माहीत, सांगते मला कोणतरी. ठाकरे माहिती? ठाकरे हो, ते माहित आहे. कोणते? ठाकरे माहित आहे. दुसरे कोण? आपलं ते अजून काहीतरी बापा, ते मोदी म्हणतात, ते नाही ना आता. ते आधी म्हणायचे मोदी, आता नाही म्हणत मोदी. तुम्हाला राज ठाकरे. राज ठाकरे ते पण चांगले आहेत. राज ठाकरे पण चांगले आहेत. आपलं काम तर नाही केलं, मग तर टीव्ही मध्ये पाहतो त्याला. चांगले आहेत ते पण. आम्हाला काम जर झालं ना, तुमचे काम झाले, मग काम केलं ना, तर म्हणतो तुम्ही इमानदार, नाही तर काय नाही इमानदार. मग यांच्यापैकी कुणावरती जास्त विश्वास आहे तुमचा? विश्वास आता काय माहिती कोणावर आहे ते. दिलं लई खेप, मात्र काय विश्वास नाही ठेवला. दिलं त्याच्यावर, त्याच्यावर काय पेंडेकर पैसे दिले माग, लय लोकांना दिले. आमच्या इकडेच मात्र काय नाही केलं. ना हरकत नाही. तुम्ही पण इकडेच राहता का? नाही, मी आनंदनगरला राहते.
अच्छा, आनंदनगरला राहायचं म्हणजे एकच मत हाच मतदारसंघ. इथे बहीण राहते. काय निवडणुकीचं काय वाटतं? तर काय माहिती नाही मला. का तुम्हाला माहिती असले पाहिजे, स्थानिक आहे तुम्ही. मी आता गावून आली आहे. गावावर आलं असं म्हणता हरकत नाही.